नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे पेशंट येतात. ते काय म्हणतात, माझं लिंग वाकडं झालं आहे, लिंगाला ताकद नाही, लिंग सुकलेलं आहे, छोटं झालेलं आहे. आम्ही रोज जेवण व्यवस्थित करतो, व्यायाम करतो, तरीही आमच्या लिंगामध्ये ताकद नाही. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचे 3 कारणं सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या लिंगामध्ये ताकद भरपूर येईल. आता आपल्या भारतामध्ये प्रत्येक लोकांचं कसं असते, आपण फक्त ऐकतो, वाचतो, परंतु आचरणामध्ये आणत नाही. आपल्या भारतीय लोक झोपेमध्ये स्वप्न बघतात. झोपेतील स्वप्न हे कधीच खरे नसतात. तुम्ही जर जागेपणे स्वप्न पाहिलं तर 100% ते यशस्वी होतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 कारणं सांगते, त्यामुळे तुमच्या लिंगाला ताठरता येत नाही. पहिलं कारण म्हणजे तुमचं डाएट जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर 100% तुमच्या लिंगाला ताठरता येईल. डाएट म्हणजे आहार जर व्यवस्थित घेतला तर तुमचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे बूस्ट होईल आणि नैसर्गिकपणे ताकद येईल. आता कसं असतं, काही लोक म्हणतात आमचं वय झाले, 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, आता आमचं झालं गेलं, आमच्या लिंगाला ताठरता येणार नाही. हा तुमच्या ब्रेनचा भ्रम असतो. मित्रांनो, शाहरुख खान झालं, सैफ अली खान झालं, आमिर खान झालं, त्यांनी 50 वर्षानंतर लग्न केल्यानंतर त्यांना मुले झाले. थोडक्यात तुम्हीही त्यांच्यासारखे सेक्स चांगल्या प्रकारे करू शकता. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला जिम करावं लागेल. जिम केल्यामुळे तुमचं हार्ट चांगलं होतं, हृदय चांगलं होतं. हृदय चांगलं झाल्यामुळे तुमचे जे रक्तवाहिन्या शरीरामध्ये असतात त्या आकुंचन पावलेल्या प्रसरण पावतात. जिममुळे जर मसल चांगले होतात तर तुमचं लिंग का चांगलं होणार नाही. थोडक्यात करणं हा फार महत्त्वाचं आहे. जिम केल्यामुळे तुमचं हार्ट स्ट्रॉंग होईल. हार्ट स्ट्रॉंग झाल्यानंतर तुमचा सेक्स चांगला होईल. सेक्स होण्यासाठी तुम्हाला टेस्टोस्टेरॉन हार्मोनची फार आवश्यकता आहे. आता जे लोक वयस्कर झालेले आहेत त्यांना काय वाटतं, आता आमचं झालं गेलं, आम्ही कशाला खायचं. घरामध्ये मुलं असतात, नातवंड असतात, खूप लोक असतात, त्यामुळे हे दूध घेत नाहीत किंवा स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाही. जे असेल ते खातात. त्यामुळे साहजिकच त्यांना अशक्तपणा येतो. अशक्तपणा आल्यामुळे ते आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर सेक्स करता येत नाही. मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःचा विचार म्हणजे सगळ्यांचाच विचार करा, पण तुमच्या आहाराकडे तुम्ही लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. जर आहार चांगला तर तुमचं शरीर चांगलं तर सेक्स लाईफही चांगलं. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या वयामध्ये काही आजार असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे जर गेले, तुम्हाला हृदयरोग आहे का, BP आहे का, काय विशिष्ट प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या केल्या तर तुम्हाला कोणता आजार आहे हे लक्षात येईल. काही लोकांना थायरॉइड असतो, काही लोकांना हायपोथायरॉइड असतो, काही लोकांना कॅन्सरही असतो, काही लोकांना स्किनची ॲलर्जी असते, काही लोकांना पोटाचा त्रास असतो. एकंदरीत जर तुम्हाला कोणताही आजार असेल त्यावर विशिष्ट प्रकारची जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुमचं शरीर निरोगी राहील. शरीर राहिलं तर साहजिकच तुमचे हार्मोनही चांगले होतील. आणि शरीराला महत्त्वाचं म्हणजे टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे कोणतं पेय प्यायला पाहिजे. तर मित्रांनो, बाजारामध्ये आवळे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आवळ्यामध्ये 5 रस असतात. आवळा जर तुम्ही बाजारातून आला, स्वच्छ धुतला, त्याला मिक्सरमध्ये वाटा. मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास साधं पाणी टाका आणि तो जर ज्यूस पिला तर साहजिकच तुम्हाला व्हिटॅमिन C भेटेल. व्हिटॅमिन C मध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीराचे ऑक्सिडेशन झाल्यानंतर तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढेल. शिवाय आवळ्यामध्ये तुमचं स्किन तुकतुकीत होते, स्किन तजेदार होते. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशन आहे, त्या लोकांनी नियमितपणे आवळ्याचा जर ज्यूस घेतला तर 100% त्यांचं सेक्स लाईफ महत्त्वाचं होईल. त्यांना सेक्स लाईफमध्ये समस्या होणार नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, तुमचं जरी वय झालं तरीही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लग्न झालं होतं त्यावेळेस कसं तुमच्या बायकोशी वागत होते, नवीन कपडे आणत होते, बेडरूम स्वच्छ होतं, त्याप्रमाणे तुमचं बेडरूमही स्वच्छ असू द्या, त्यामध्ये लावू द्या. परत तुम्ही तुमच्या बायकोला एखादा गजरा आणा आणि छानपैकी तुमच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेक्स करता त्यावेळेस मनाचं मिलन हे फार महत्त्वाचं असतं. शारीरिक सुखापेक्षा मनाचं मिलन झालं तर साहजिकच तुम्हाला शारीरिक सुखही भेटतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं आहे, तुम्हाला जर काही लैंगिक समस्या असतील तर आपल्या दवाखान्यामध्ये जर आलं तर साहजिकच आपण एकमेकांशी चर्चा करून तुम्हाला
लिंगामध्ये ताकद आणण्याचं काम मी काही विशिष्ट प्रकारचे औषधं देऊन तुमचं ते जे लिंग सुकलेलं आहे, लवकर पाणी गळत आहे किंवा लिंगाला ताकद नाही, ते आपण माझ्या सहकार्याने तुम्हाला लिंगाची ताकद परत येईल आणि तुम्ही सेक्स पहिल्यासारखा करू शकाल. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपला मिरज येथे दवाखाना असून एकदा तरी माझ्या क्लिनिकला भेट द्या. आणि तुम्हाला जे आता शंका आहेत, तुम्ही जे आईवडिलांना बोलू शकत नाही, मित्रांना बोलू शकत नाही, स्वतःच्या पत्नीला बोलू शकत नाही, तर मला तुम्ही शेअर करू शकता. त्यावर मी तुम्हाला चांगल्या प्रकारचे आयुर्वेदिक औषध देऊन काही विशिष्ट प्रकारचे थेरपी करून तुम्हाला ह्या रोगापासून मुक्त करू शकते. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.